नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे. 6 महिन्यानंतर बाळाला आहार चालू केल्यानंतर बाळाला खूप वेगवेगळे पदार्थ खाण्यामध्ये रुची असते. अशा वेळी पालकांच्या समोर प्रश्न असतो की बाळाला रोज वेगळा काय पदार्थ करून द्यावा जेणेकरून बाळासाठी एक पूरक आहारही होईल, तो चविष्टही असेल आणि भरपूर सारी पोषण तत्व त्या आहारातून बाळाला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाठी असेच 5 पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत, जे की अगदी चविष्ट असतील, भरपूर पौष्टिक असतील आणि वेगवेगळ्या चवीचेही असतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण हे 5ही पदार्थ खूप खास आहेत, जे की बाळासाठी परिपूर्ण आहार ठरतील आणि बाळ ते पदार्थ आवडीने खाईल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. चला तर मग आपण आजच्या रेसिपीजला सुरुवात करूया. पहिली रेसिपी आहे रताळ्याचा शिरा, किंवा त्याला आपण रताळ्याची खीरही म्हणू शकतो. तर या ठिकाणी मी रताळं व्यवस्थित धुवून शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी त्याचे साल काढून ते छान बारीक किसून घेणार आहे. हे अगदी व्यवस्थित शिजल्यामुळे छान बारीक शिजलं जातं आणि खूप मऊसूत बनतं. 9 महिन्यानंतरच्या बाळाला तुम्ही अशा पद्धतीचा शिरा देऊ शकता आणि 6 ते 7 महिन्याच्या बाळाला जर तुम्हाला हे द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून खीर स्वरूपात तुम्ही हे बाळाला देऊ शकता. आता मी पॅनमध्ये थोडंसं तूप, किसलेला रताळा आणि थोडीशी साखर घालून हे परतून घेते आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ किंवा गोड चवीसाठी केळी, एखादा गोड फळाचा रस किंवा खजूर वापरू शकता. आता मी याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे, थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं केशर घातलेलं आहे. बाळाला कोणताही पदार्थ देताना तो जास्तीत जास्त पौष्टिकरित्या करून दिला तर त्याचे फायदे अधिक होतात, त्याची चवही वाढते. आता पाहू शकताय ना किती मऊसूत शिरा तयार झालेला आहे. बाळाला दात नसतानाही बाळ हा शिरा व्यवस्थित खाऊ शकतो आणि याच्यातून भरपूर सारी पौष्टिक तत्वही बाळाच्या पोटामध्ये जातील. जर तुम्हाला हा थोडासा पातळ कन्सिस्टन्सीमध्ये हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध ॲड करून बाळाला देऊ शकता. दुसरा पदार्थ आहे रताळे आणि पोह्याची खीर. तर याच पद्धतीने मी रताळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मी ते किसून घेते आहे. या खीर बनवण्यासाठी ती व्यवस्थित शिजली जाणार आहे, त्यामुळे रताळं अगोदर शिजून घेण्याची आवश्यकता नाही. आता आपण ही खीर बनवण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे, त्याच्यावरती मी फोडणी घातलेली आहे. फोडणीमध्ये मी धणे जिरे पूड, हिंग आणि जिरेपूड घातली होती आणि रताळा त्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे 5 मिनिट शिजवून घेऊया. आता हे व्यवस्थित उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालते आहे. त्याच्यामुळे याला एक छान खिचडीसारखी कन्सिस्टन्सी येते, टेस्ट येते आणि हे अगदी चविष्ट लागतं. लहान बाळाला गोडासोबतच असे पदार्थ दिल्याने त्यांची टेस्ट बर्ड्स तयार होण्यासाठी आणि वेगवेगळी पोषण तत्व बाळाला मिळण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने पोहे आणि रताळ्याची खीर किंवा खिचडी तुम्ही देऊ शकता. रताळ्याची प्युरी तर ती बनवण्यासाठी मी या ठिकाणी रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ते उकडून घेतलेले आहेत. उकडलेल्या रताळ्यांचा साल काढून मी ते गाळणीतून गाळून घेणार आहे. रताळ्यामध्ये छोटे छोटे तंतू असतात, जे की अगदी 6-7 महिन्याच्या बाळाला थोडंसं इरिटेटिंग करू शकतं. तर अशा पद्धतीने गाळणीतून काढल्यामुळे ते तंतू बाजूला राहतात आणि छान रताळ्याची पेस्ट आपण ज्याला म्हणू शकतो ती निघते. रताळ्याला एक नैसर्गिक गोडसर चव असते, त्याच्यामुळे बाळ हा पदार्थ आवडीने खातो. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याची थोडी कन्सिस्टन्सी पातळ केलेली आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूधही याच्यामध्ये घालू शकता. 6 महिन्याच्या बाळाला पहिला आहार देण्यासाठी हा पदार्थ बेस्ट आहे. याला आपण रताळे उकडून घेतलेले होते, त्याच्यामुळे वेगळं उकडण्याची किंवा शिजवण्याची गरज नाही. चवीसाठी तुम्ही याच्यामध्ये गूळ, ड्रायफ्रूट पावडर, खजूर घालू शकता. रताळे आणि तांदळाची खीर तर या ठिकाणी मी अशाच पद्धतीने रताळे उकडून शिजवून घेतलेले आहेत आणि साल काढून आपण ते गाळणीतून
त्याचा गर काढून घेऊया. रताळा अगदी मऊ शिजतं, त्याच्यामुळे खूप छान गर त्याचा तयार होतो, निघतो. आता ह्या गरामध्ये मी थोडंसं पाणी घालून थोडी पातळ कन्सिस्टन्सी करून घेते आहे आणि आता मी गॅसवरती पॅन ठेवून हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला आपण एकाच पदार्थापासून किती वेगवेगळे आणि वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पौष्टिक गुणधर्म असणारे पदार्थ तयार करू शकतो याची आयडिया आलीच असेल. तर मी गॅसवरती पाणी ठेवून त्याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ बनवण्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवून मग ते बारीक दळलेले आहेत. आता हे व्यवस्थित शिजलं जात आहे. शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीसाठी थोडासा गूळ, तूप, ड्रायफ्रूट पावडर घालते आहे आणि आपण जी रताळ्याची प्युरी घेतली होती ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. असे वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही बाळाला देत असाल तर त्याच्यातून भाज्या, कार्बोहायड्रेट, तूप घालतो आहात, त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ, गुळामुळे कॅल्शियम, आयर्न बाळाला मिळतं, ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे भरपूर सारे पौष्टिक तत्व बाळाला मिळतात आणि एकवेळीचा पूरक आहार म्हणून तुम्ही अशा रेसिपीज बाळाला देऊ शकता. ह्या रेसिपीज तयार करण्यासाठी आपण भोपळा, गाजर अशा भाज्या, बीट हे देखील वापरू शकता. तर पाहू शकताय ना किती छान आणि मऊसूत खीर तयार झालेली आहे. 6 महिन्याच्या बाळालाही ही खीर देता येते. आता या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, रताळं घेतलेलं आहे आणि पोहे घेतलेले आहेत. आता याच्यापासून आपण एक चविष्ट अशी खीर बनवूया. त्यासाठी अगोदर मी पोहे आणि ड्रायफ्रूट साधारण 1 तासभर भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला ड्रायफ्रूट व्यवस्थित बारीक करता येतील. तर भिजवलेले ड्रायफ्रूट मी मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घेणार आहे आणि बारीक करताना मी त्याच्यामध्ये थोडेसे पोहे देखील घालते आहे. आता रताळाही मी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे, तो देखील आपण मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेऊया. तर हे सगळे पदार्थ अगदी पौष्टिक आहेत. पोह्यामधून कार्बोहायड्रेट मिळतं, रताळ्यामधूनही भरपूर पौष्टिक तत्व मिळतात, ड्रायफ्रूटही बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी एक पूरक आहार म्हणून ही खीर तुम्ही बाळाला देऊ शकता. आता मिक्सरच्या जारमध्ये मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि 6 महिन्याच्या बाळाला जर हे द्यायचं असेल तर ते गाळणीतून गाळून घ्या आणि त्यानंतर त्याची रेसिपी तयार करून बाळाला द्या. जर मोठ्या बाळाला द्यायचं असेल तर ते ॲज इट इज घेऊन शिजवलं तरीही चालेल. आता 4 ते 5 मिनिट हे शिजवल्यानंतर याला एक दाटसर कन्सिस्टन्सी येते आणि चवीला तर हे अगदी उत्तम लागतं. यामध्ये आपण ड्रायफ्रूट घातलेले आहेत, खजूर घातलेला आहे, त्यामुळे त्याला छान गोडसर चव आलेली आहे. 6 महिन्याच्या बाळालाही तुम्ही हा आहार देऊ शकता. आशा आहे आजच्या व्हिडिओमधील या सगळ्या रेसिपीज तुम्हाला नक्की आवडल्या असतील आणि बाळाला दररोज काय द्यावं याचाही प्रश्न सुटला असेल. शिवाय रताळ्याच्या ऐवजी असेच वेगवेगळे पदार्थ तुम्ही या रेसिपीजमध्ये घालून अशा रेसिपीज तयार करू शकता. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकतात. त्यासोबतच बाळाला आहारामध्ये देण्यासाठी भरपूर पौष्टिक अशा रेसिपीजचेही व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.